हॅलो ऐश्वर्या, तुझं स्वप्न पूर्ण व्हावं अशी इच्छा दिसत नाहीये तुझी. आणि असं का वाटतं तुला? कारण मला तसं दिसतंय. मी करते प्रयत्न, पण पण तुझं स्वप्न पूर्ण व्हावं असं जर तुलाही वाटत असेल ना, तर तुलाही काहीतरी करावं लागेल. करेन ना. माझ्याकडे एक प्लॅन आहे, तो करेन मी. पण त्यात मला तुझी मदत लागेल. मग बघ सारंग कसा तुझ्याकडे धावत येतो. काय काय करायचंय मला? कळलं? डन. बबलू दादा, तुम्ही मला बहीण मानता की नाही? मग मी जो प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं हं? खरं सांगाल ना? मला सांगा, त्या दिवशी तुम्ही आणि सारंग सर काय बोलत होतात? काय सांगा ना, काय बोलत होतात? अहो बोला काहीतरी. तुम्ही काय बोलत का नाही आहात? डोकं दुखतंय? नाही, घसा बसलाय. घसा अरे बसलाय. बबलू, कुठे आहेस तू? किती वेळा शोधतोय तुला? गेला ना अजून? निघालत होतो, सावली महिने भेटली. तुला लोकेशन मिळालंय ना? हो. तुमचा घसा बसला होता ना? घसा बसला? कोणाचा? याचा? हा बोलतोय की नीट? तेच तर. मी मगाचपासून प्रश्न विचारते पण माझ्याशी बोलत नाही, तुमच्याशीच बोलतायत. असं विचित्र का वागताय तुम्ही? काय? अरे बबलू, अरे बबलू दादा, बबलू दादा. ऍक्च्युली मीच तुम्हाला इथे बोलवणार होते. बोला ना मॅडम. एक काम होतं तुमच्याकडे. माझं नाव कंपनी अकाउंट्स मधून काढून टाकायचंय. असं अचानक? अचानक वगैरे नाही, मी जे काही करते ते विचारपूर्वकच करते. सो लवकरात लवकर पेपर्स प्रोसेस करायला घ्या. पण काही नाही, सांगितलं तेवढंच करा. ठीक आहे मॅडम. पण एक सांगायचं होतं मला. बोला. मॅडम, तुमच्या थोरल्या मुलांनी म्हणजे राजकुमार सरांनी 2 बेरर चेकद्वारे अकाउंटमधून 8 लाख रुपये काढले होते. मी सारंग सरांना सांगितलं होतं, पण त्यांनी काय ॲक्शन घेतली नाही. ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. ओके मॅडम, येतो. मॉम, बरं झालं तुम्हाला इथेच भेटलीस. हे काय आहे सगळं राजकुमारचं प्रकरण? मी ऐकलं मॉम, आणि राजकुमार दादा खूप चुकीचा वागलाय. त्याने असं नव्हतं करायला पाहिजे. बरं, हे सगळं सारंगला ठाऊक होतं, तरी सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही. मॉम रिलॅक्स. आय एम शुअर काहीतरी कारण असेल म्हणून सारंगने काही केलं नाहीये. आय एम 100% शुअर. फोन लाव त्याला, फोन लाव. हॅलो सारंग, 1 मिनिट. मॉमना बोलायचं आहे. सारंग, मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. लवकरात लवकर घरी ये. अरे हो, मी ऐकतोय ना बा, लवकर ऐकतोय. मी म्हटलं ना, अरे तू टाक ना. हा, 1 करोड टाक तू. मी टाकतो 4 लाख रुपये किंवा 4,000 रुपये. मी आता बिझनेस मीटिंगला चाललोय. हो, खूप महत्वाची. हो हो हो, येस 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 येस. मी तुला सांगतो, तुला कळतं की. अरे काही नाही, तू जर थांबतो का?
हे बाबा फोन ठेव तू. हा ठेव ठेव. हा टाकतो 5-1 करोड. अरे अरे चुकीच्या माणसाला घेऊन चाललात रे. ए, बबलू भाई तुमचा तो बबलू. बबलूला किडनॅप केलं माझा. बबलू भाईला उचलायला आले की मला. बबलू भाईच्याच माणसांनी उचलला तेव्हा आले. बबलू भाई तुझ्या उसाला लागल कोला. नाही तुझ्या उसाला लागला कोला. करंट निघा. डब्बा 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 आबा डब्बा जब्बा आबा डब्बा. सारंग, मम्मी का बोलवलंय काही कळलं का? नाही अरे, नाही म्हणजे फोनवरून वाटलं, म्हणजे आवाजावरून की ती चिडली आहे. काही घडलंय का? तुला माहित नाही काय घडले ते? असं काहीतरी घडलंय म्हणून तर चिडले ना मी. मॉम पण झालंय काय? सारंगला माहितीये ना काय झालंय ते. हा सारंग, माहितीये ना तुला? तू माझ्यापासून काय लपवलंयस ते माहितीये ना तुला? मी काय लपवलंय? तू जे लपवलेस ते मला कळलंय म्हणून मी चिडले. मॉम, मी आणि सारंग तसं काहीच लपवत नाही. फक्त एक गोष्ट. तेच मला कळलंय. सारंग, तुला माहित होतं ना राजकुमारने आपल्या बँक अकाउंट मधून 8 लाख रुपये काढलेत. हे तुला ठाऊक होतं ना सारंग? मग मला सांगायची गरज नाही भासली तुला? मॉम, ऍक्च्युली सारंगनी मला सगळं सांगितलं होतं. खरं तर त्यांनी एकट्यानेच ते, मी आणि ऐश्वर्यानी पण ही गोष्ट लपवली. काय? आर यू सिरियस? ऐश्वर्या, तुला सुद्धा ठाऊक होतं? मॉम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही म्हणजे मला माहीत होतं, पण सारंग आणि नीलने मला सांगितलेलं तुम्हाला नाही सांगायचं म्हणून. पण म्हणून मला त्याची ही गोष्ट पटली असं नाही. मी अजिबात त्याला समर्थन करत नाही. पण मला का नाही सांगितलं? माझ्यापासून का लपवून ठेवलं?